महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबईची जागा उद्धव ठाकरेंना सुटली आणि त्यांनी विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली। मात्र अद्यापपर्यंत महायुतीतून अरविंद सावंत यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणार याविषयीची चर्चा होतीये, पण उमेदवार जाहीर होत नाहीये। त्यामुळे आता अरविंद सावंत यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार का ठरत नाही अशी चर्चा सुरू झाली आहे। महायुतीतून आता जी 3 नावं चर्चेत आहेत त्यातील कुणाला तिकीट दिलं जाणार, महायुतीकडून उमेदवार देण्यास इतका उशीर का लावला जातोय, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर कराल। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई। या आर्थिक राजधानीत आर्थिक उलाढाल दक्षिण मुंबईमध्ये होते। सर्व प्रशासकीय इमारती, शासकीय कार्यालय, राजकीय नेत्यांचे बंगले, उद्योजक व्यापाऱ्यांच्या गगनचुंबी इमारती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, महत्त्वाच्या आणि मोठ्या बँकांची मुख्यालये याच मतदारसंघात येतात। आधी कामगार नेत्यांचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर काही काळ काँग्रेसचं प्रभुत्व होतं, तर सध्या हा मतदारसंघ ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। अरविंद सावंत 2014 आणि 2019 अशा सलग 2 वेळा इथून निवडून आलेत। आता पुन्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिली आहे, पण यंदा परिस्थिती वेगळी आहे। शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। शिवसेना 2 गटात विभागली गेली असून एक गट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे, तर दुसरा शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दक्षिण मुंबईत आपला खासदार बसवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळतंय। पण महायुतीचा उमेदवार काही ठरेना। मध्यंतरीच्या काळात मनसे महायुतीत सामील होणार आणि दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार अशी चर्चा रंगली होती। मात्र मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला। आता दक्षिण मुंबईत महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार याचीच चर्चा सुरू आहे। जी 3 नावं चर्चेत आहेत ते कोण आहेत हे पाहण्याआधी या मतदारसंघातील सद्यस्थितीवरती एक नजर टाकूयात। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी आणि कुलाबा या 6 विधानसभांचा समावेश होतो। मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा आमदार आहेत। कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे राहुल नार्वेकर करत असून ते विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत। भायखळा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या होत्या, त्या आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत। मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत, तर शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी, तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी असा विचार केल्यास दोन्ही बाजू समांतर असल्याचं दिसून येतं। आता महायुतीमध्ये कुणाच्या नावाची चर्चा आहे हे पाहू। अरविंद सावंत यांच्या विरोधात महायुतीतर्फे इथून भाजपा लढणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे सुरुवातीला भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मैदानात उतरवलं जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। त्यानंतर आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे, तर इथून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र या मतदारसंघात मराठी भाषिक सर्वाधिक आहेत। मराठी भाषिकांची मोठी संख्या पाहता गुजराती उमेदवार न देता विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच महायुतीकडून रिंगणामध्ये उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी आहे। खासदार अरविंद सावंत यांनी सलग 2 वेळा लोकसभेचं मैदान मारलंय। 2014 मध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत झाली। काँग्रेसकडून मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अरविंद सावंत रिंगणामध्ये होते। या तिरंगी लढतीत अरविंद सावंत यांचा 1,28,564 मतांनी विजय झाला। यावेळी अरविंद सावंत यांना 3,74,609, मिलिंद देवरांना 2,46,045, तर बाळा नांदगावकरांना 84,773 मतं मिळाली होती। 2019 मध्ये शिवसेनेने पुन्हा अरविंद सावंत यांना तिकीट दिलं। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून मिलिंद देवरा उभा होते। यावेळी अरविंद सावंत यांनी 1,67,000 मतांनी मिलिंद देवरांचा पराभव केला होता। अरविंद सावंत यांना 4,21,937, तर मिलिंद देवरांना 3,21,870 मतं मिळाली होती। या मतदारसंघात मराठी माणसाचा ओढा अजूनही मातोश्रीकडे अधिक आहे, त्यामुळे भाजपा दक्षिण मुंबईवर अधिक ताकद लावू नये। अरविंद सावंत हे कडवे शिवसैनिक आहेत। खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी मतदारसंघात पक्षाचा विस्तार करण्यावर जोर दिला।
परिणामी त्यांनी केलेल्या कामांचा आणि शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून वाढवलेल्या जनसंपर्कामुळेही त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता। दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार असलेले मिलिंद देवरा हे एक क्लास उमेदवार मानले जात होते आणि हाच मुद्दा पकडत अरविंद सावंत यांनी देवरा क्लास तर आपण मास लीडर असल्याचा मुद्दा प्रचारामध्ये वापरला होता। तोही निवडणुकीत प्रभावी ठरला होता। आता शिवसेना फुटीमुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती आहे, त्यामुळे यावेळी पक्ष फुटीचा फायदा अरविंद सावंत यांना निवडणुकीमध्ये होऊ शकतो। आता अरविंद सावंत यांना आव्हान देण्यासाठी महायुती कुणाला मैदानात उतरवणार हे लवकरच स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।